नाना, काय झालंय हे? अशोक चव्हाण जातील असं तुम्हाला वाटलं होतं का? आणि अचानक अशोक चव्हाण गेलेले आहेत का, ह्याची पहिल्यापासून कल्पना होती? बघा, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये आहे की जेव्हा बीजेपी स्वतः सत्तेत येऊ शकत नाही असे त्यांना भीती निर्माण झाली, तर त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेचे 3 कार्यकर्ते तयार केले. त्याच्यात ईडी आहे, सीबीआय आणि इन्कम टॅक्स आहे. या आधारावर दाखवून खोट्या केसेस करणं ही पूर्ण देशामध्ये आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते. आता त्यांचे वडील 2दा मुख्यमंत्री राहिले, हे 2दा मुख्यमंत्री राहिले आणि खूप वर्ष यांना काँग्रेसच्या माध्यमातून सत्ता मिळाली. आणि पण आज जी काही परिस्थिती आहे की अशा या परिस्थितीमध्ये काँग्रेस सोडणं एक कुठपर्यंत आपण त्याला वास्तविकता समजू हे कळायला कारण नाही. पण महाराष्ट्रामध्ये त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातली जनता ही शाहू आंबेडकर विचारधारेची आहे आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सोबत महाराष्ट्राची जनता आपल्याला पाहायला मिळेल. कुठलाही फरक आपला पडणार. पण काही आमदार पण त्यांच्याबरोबर जातील असं म्हटलं जात आहे. ठीक आहे, अजून चर्चा आहे. असं कुठलंही आमच्याकडे अजूनपर्यंत आलेलं नाही. आम्ही सगळ्यांशी संपर्कात आहोत. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीच्या ह्याच्यामधूनही आम्ही मार्ग काढू, कारण की आमच्यासाठी आता हे काही नवीन नाही आहे. पण का गेले अशोक चव्हाण, का गेले असं तुम्हाला वाटतं? कर्नाटकमध्ये आमचं सरकार आलं, आमच्या आमदारांना त्यांनी या पद्धतीने घेऊन गेलं, ते ऑपरेशन लोटस असं नाव देतात आणि त्या आणि तमाशा आणि भ्रष्टाचार विकत घेण्याची जी परंपरा बीजेपीने चालवली आहे, या परंपरेला लोकांची समज नाही. म्हणूनच कर्नाटकमध्ये लोकांनी पुन्हा काँग्रेसचं सरकार निवडून दिलं. तेलंगणामध्ये हेच पाप केलं होतं, पण पुन्हा तिथं बहुमत नाही. पण अशोक चव्हाण का गेले असं तुम्हाला वाटतंय? अशोक चव्हाण का गेले असं तुम्हाला वाटतंय? बघा, त्यांचे काय व्यक्तिगत कारण आहेत त्याच्याबद्दल मला काही स्पष्टता द्यायची नाहीये. पण डीसीबीआयचा जो ज्या पद्धतीचा दबाव तंत्र जो चाललेला आहे, ते या देशामध्ये कोणालाही आता नाही समजत असं काही इश्यू नाही आहे. त्याच्यामुळे कुठले ना कुठले प्रॉब्लेम त्यांच्या मागे असतीलच, त्याच्याप्रमाणेच केलं. आणि मग ज्या पद्धतीनं अजित पवारांना देशाचे प्रधानमंत्र्यांनी सांगावं की 17,000 कोटीचा भ्रष्टाचार यांनी एज्युकेशन मध्ये केला, बँकेचे घोटाळे वेगळे, 8 दिवसानंतर ते स्वच्छ झाले. ही जी काही परिस्थिती आणि ही काही ओळख आता भाजपची झालेली आहे, भ्रष्टाचारी पार्टी, भ्रष्टाचारी व्यवस्थेला जमा करणारी पार्टी, असा बीजेपीचा प्रचार आता लोकांमध्ये परिचय झालेला आहे. त्यामुळे मला नेमकं अशोक चव्हाण कशासाठी गेले हे सांगणं काही त्यांच्या मनातलं काय आहे काय नाही, ते जेव्हा ते बोलतील त्यावेळेस आपण बोलू.